नमस्कार मंडळी, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती आणि आज एक मी तुम्हाला हटके विषय दाखवणार आहे। आज शेतकऱ्याचा सण आहे आणि या सणानिमित्त नेमकं सण शेतकरी कसा साजरा करतात, मी एका शेतात जाणार आहे आणि त्या शेतात जाऊन नेमकं आजचा जो सण आहे कोणता सण आहे आणि या सणाचं काय वैशिष्ट्य आहे, आपण थेट शेतामध्ये जाऊ, बघूया थेट नेमकं कसा सण साजरा केला जातो, नेमकं सण कसा आहे आणि शेतकरी कशा पद्धतीने सण साजरा करतात। थेट आपण त्या शेतामध्ये जाणार आहे मी आणि त्या शेतामध्ये जाऊन मी तुम्हाला त्या शेतकऱ्याची मुलाखत पण दाखवणार आहे आणि या सणाचं महत्त्व पण काय आहे। आपण थेट शेतामध्ये जाऊ। मात्र यापूर्वी सांगतो की आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूवर्स 3,30,00,000 आहेत। आता सबस्क्राईब करा। मी हटके विषय, वेगळे विषय, वेगळे झटके, दररोज एक वेगळा विषय मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण शेतामध्ये जाऊ। नेमकं आज सण आहे आणि या सणानिमित्त नेमकं शेतकरी काय करतात आणि सण कसा साजरा केला जातो बघूया। आपण थेट शेतामध्ये जाऊ आता आणि त्या शेतकऱ्याची मुलाखत बघूया। आपण थेट जाऊया, चला। शेतीचे सण असू द्या किंवा कुठले ग्रामीण भागातील असू द्या, कुठल्या धर्माचे असू द्या, वेगवेगळे कुठलेही सण, यात्रा, उत्सव काही जरी असलं तर मी तुम्हाला वेगळ्या विषयाकडे घेऊन जात असतो प्रत्येक वेळी। मी आता आज वेळ अमावस्या आहे, त्याला येळी अमावस्या, दर्श अमावस्या, येळवस असं म्हणलं जातं आहे आणि हा हा जो सण आहे हा सण शेतकरी राजाचा सण आहे, काळ्या आईचा सण आहे। या सणा दिवशी सर्व शेतकरी जे आहेत ते शेतामध्ये सण उत्सव साजरा करतात। शेतकऱ्यासाठी खास मेजवानी असते आणि हा जो सण आहे हा कर्नाटक लगत असलेल्या महाराष्ट्रातल्या काही गावामध्ये केला जातो। नेमकं वैशिष्ट्य काय या सणाचं मी तुम्हाला आज त्याबाबत वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे। मी आता सध्या शेतामध्येच आहे। नेमकं काय आहे, इथं एक आजोबा आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं हा जो सण आहे आणि या सणाचं महत्त्व काय आहे। आता आपण कोंड शिवारामध्ये आहेत आणि इथं आता वेळ अमावस्याचा सण साजरा केला जातो दिवसभरात। याचं काय वैशिष्ट्य असतं काय नाही, पूर्वी जे लोक असतात, वयस्कर लोक असतात, त्यांच्याकडून अधिकची माहिती मिळू शकते आपल्याला। मी कोंड गावामध्येच आहेत आणि धोंडीबा शेट्टी यांच्या शेतात आहे मी आता। हे आजोबा त्यांचं वय जास्त आहे। आता नेमकं या सणाचं काय महत्त्व आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मात्र इथे एक नजर टाकूया परत एकदा आपण। इथं 5 पांडव मांडलेले असतात, जांब आहे, फुल आहे, इथं उंडा आहे, करंजा पण केलेले दिसतात, लाडू आहे, परत इथं नैवेद्य केलेला आहे, इथं दिवे ठेवलेले, त्याच्या बाजूला खारीक आहे, खारीक आहे, पुन्हा सुपारी आहे, हळदीचं कोंब आहे आणि इथं पान पण आहे। नेमकं नारळ आहे, जांब आहे, गाजर आहे, फळं आहेत वेगवेगळे ठेवलेले आणि इथं पूजा सुद्धा केलेली दिसते त्यांची। इथं आता याची सुरुवात कशी असते मी दाखवतो तुम्हाला। इथं हे जे पेंडे असतात ते कडब्याच्या पेंड्या आहेत, 5 पेंड्या लावून इथं लावल्या जातात झाडाला आणि त्याच्या इथं बाजूला हे 5 पांडव मांडलेले असतात। एक द्रौपदी असते पलीकडं, द्रौपदीच का काय म्हणतात त्याला, 5 पांडव, 6 द्रौपदी, हां 6वी द्रौपदी। ही किती 1 2 3 4 5 6 7 कोणती पांडवाची आई? हां पांडवाची आई पण असते म्हणा। आता नेमकं काय आहे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया, बघू नेमकं काय, चर्चा करू यांच्यासोबत। काय चाललंय? काय नाही। होय, काय नाव आहे तुमचं? हा, नाव काय तुमचं नाव? धोंडीबा शेट्टी। होय, गाव हीच आहे का? हा, गाव हीच आहे का गाव?
गाव गाव तुमचं इथं ह्याच गावचे आहेत का तुम्ही दुसऱ्या गावचे आहेत? आमचं गाव हं? कोट. बरं बरं बरं. किती आहे शेत तुम्हाला? हा शेत किती आहे? शेत मग 50-60 एकर होत हा गेलं तळ्यात. हा. आता राहिले थोडं आपलं काय घेतलंय काय. लेकरं किती आहेत लेकरं? हा लेकरं किती आहेत तुम्हाला? 6 पोर आणि 2 पोरी. हा. सगळे लग्न झाले असतील सगळ्याचे? सगळं झालं. हा सगळ्यात झाले आता. हा. तुमचं वय काय आता वय? हा तुमचं वय किती आहे? 100च्या मोहरी गेले. बरं बरं बरं. हे काय आज कशाचा सण आहे? काय असतं नेमकं? हे कसं कसं करते ते? हा हे कसं करते ते सणाचं काय महत्व आहे? इथं नाव काय असं पांडव करून सोना लावायचा, हळद कुंकू लावायचं, पूजाला सामान काय असेल ते ठेवायचं, हम्म पूजा करायची, हम्म कोणा जेवायचं. हम्म. कधीपासून सण करते ते? हा कधीपासून करता सण तुम्ही? येळवसालाच पूजा करायची. किती दिवसापासून करता हे? पूर्वीपासून करत आलेत लोक? पूर्व पहिलं कसं करत होते? पहिलं बी असं. हा. हो. पण का बरं करते ती नेमकं? काय असतं ते? कडव्याच्या पेंड्या का लावते आता तिथे? काय ते पांडव वनवासाला गेले हा ते पहिलं ते आता गेलेच म्हणे त्यांचं काहीतरी नियम ठेवलेला आहे हम्म करायचा. काय काय असतंय मग तिथं? हा काय काय करतात? काय काय करायचं काय भाजीपाला पोळे चपाती खीर भाजी हा. करायचं आणि जीव घालायची माणसं आपलं. काय असतं जेवायला? काय काय केलं जातंय हा जेवायला? काय काय करतात जेवायला? जेवायला नव्हतीच करायचं कढी हा. फुलपणी काही हम्म, खीर हम्म, भात चपात्या काय लाडू असं करायचे. महत्व काय याचं नेमकं? महत्व काय आज म्हणजे ह्या हिवाळ्यामध्ये सण का बरं करतात हे? हा हिवाळ्यामध्येच का बरं करतात सण हे? पोळ्या नाही खीर करतात. सण का बरं करतात हिवाळ्यामध्ये? हा हिवाळ्यामध्ये सण का करतात हे? पहिलं तेच केलेलं आहे बाबा आम्ही तेच करत होतो हम्म पहिल्यापासून. हम्म. आताची पोरं करते ते का? हाताचं करीत नाही तर काय करतात? काय म्हणाला ती करतात काही बी पहिलं कसं करत होतं? त्यांच्या मनाला ती करतात. पहिलं आता हे करावं लागतं ते करावं तर म्हाताऱ्या माणसं सांगितल्यावर करीत होते. मग ते आता कोण ऐकायचं कोणाचं? मग ज्यांच्या मनावर राहत करायचं. पहिल्या ताज्यात काय फरक वाटतंय का? काय पहिलं कसं करत होतं लहानपणी तुम्ही? आम्ही असं चांगलं करतो आता त्याच्यावर जास्त निघालंय काही काही पण ते पहिलं काय करत होते? पहिलं मोठ्याला आपलं मुटके फळं कानवाले जांब काय पूजाला ठेवायचं, खीर करायची, कधी आपलं ते आंबील करायची. बर. मग आज काय खाल्लं? आज इथं हा आज काय खाल्लं आज? आज डाळ फुलपली पण आंबील खीर चपात्या. बर. हा पोरं काय करतात तुमचे? हा मुलं काय करतात? मुलं काय तिकडे तिकडे परपंचाला बाजूला राहिली. हा थोरला शेती करतोय, 2 नंबरचा शेतीच हा करतोय, 3रा नंबर करतो शेती, हा ही 4थ्या नंबरचाही शिकला होता जरा पुन्हा काही दिवस कोल्हापूरला होता. पुन्हा तिकडून आल्यावर मग सगळे लग्न झाले बाजार निघाला भूकंप झाली. हा. मग आता आता दुसरे 2 राहिलेले, 1 लातूरला आहे, 1 सोलापूरला आहे. बर बर बर. मग आता काय वाटतंय बरं हे सगळं बघून? हे सगळं सणाचं आजचं हा आज सण केला तुम्ही, काय वाटलं तुम्हाला? काय ना असं आनंदाची आहे चांगला. बर. बघा सणाबद्दलचं जे महत्व असतं ना ते जुने लोक चांगल्या प्रकारे सांगतात नेमकं कसं सण केला जातो. आपण इकडे त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया आपण. आता तुम्ही वकील आहात, आज तुम्ही शेतामध्ये आला सगळा परिवार घेऊन. आता अमावस्या साजरी केली तुम्ही आज, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असावी याबद्दल. हा सण जो आहे तो नेमकं कशासाठी साजरा केला जातो, याचं काय महत्व आहे? तर एवढं काही आता महत्व असं डिटेलमध्ये काही नाही, परंतु आता ही पूर्वपार प्रथा चालत आलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही पण आपलं ही व हे जे पांडवजी वनवासाला गेल्यानंतर हे आपट्याच्या झाडावर त्यांनी असं त्यांचे शस्त्र ठेवून असं ते थांबलेले होते असा एक इतिहास काही लोक सांगतात. त्यामुळे आपट्याच्या झाडाखाली ती 5 पांडव ठेवून ही पूजा वगैरे करायची प्रथा पहिल्यापासून आहे आणि त्या पद्धतीनं सध्या चालू आहे. काय केलं आज तुम्ही? काय काय केलं? आज काय नाही, तर आपट्याच्या झाडाखाली आम्ही पूर्वीपासूनच ही पांडव आहे तिथं येऊन
त्यांना धुवून चुना वगैरे त्यांना लावून पूजा अर्चा करून आपलं नैवेद्य दाखवून पण आपलं घरातले 4 लोक इकडले तिकडले 4 आलेले मित्रमंडळी आपलं जेवण करणे आणि आता नंतर आता आरती वगैरे 4 वाजता करून आपलं आता पुढं कसं असते, पुढची प्रक्रिया काय असते? आता काय नाही, पुढच्या वर्षीचं थोडं हवामान कसं राहील काय नाही, ते थोडा असा दूध वगैरे काहीतरी असं उकळायला ठेवतात आता. मग ते ज्या दिशेला असं ती उतू जाईल तो शिवार म्हणा किंवा त्या पद्धतीचं असं ती ही आहे प्रथा. मग ते ही करून आपण पुढच्या वर्षी काय करायचं काय नाही ह्या पद्धतीनं थोडं चालतं. मग काय वाटतं आताची पिढी पूर्वी कसा होता सण, आता कसा व्हायला लागलाय? आता पण पूर्वीप्रमाणे शेतकरी म्हणल्यानंतर करावंच लागतं, परंतु थोड्या काही आता वर्षानुवर्ष जी मूळ गोष्ट काय होती आणि कशासाठी केलं जातं ही वरचीवर नवीन पिढीला विसर पडत चाललेला असतो. फक्त हे करायचं म्हणून आपण सध्या करतो आणि अगोदरचं जे होतं ती करायलाच पाहिजे, केल्याशिवाय नाही अशा पद्धतीनं पहिलं करायचे. आणि आता आपण एक सण उत्सव साजरा करायचा ह्या पद्धतीनं आपण करतो सध्या. पूर्वीसारखाच सण केला पाहिजे. हो, पूर्वीसारखाच. बर, काय संदेश करायला होता? काय नाही, येळामुशाच्या निमित्तानं आज सर्व शेतकऱ्यांना एवढा संदेश देतो की पूर्वीसारखंच आपल्याकडील लोकांनी वर्षानुवर्ष सुद्धा हा सण साजरा करावा आणि पांडवांच्यासाठी वनवासात असताना जे सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं एक ते सर्वांच्या लक्षात राहावं या पद्धतीनं जे केलेलं आहे ते पुढं पण असं परंपरा चालू ठेवावी. अच्छा, बघा मी आता कोंड शिवारामध्ये आलो होतो. इथं वेळामुषा सण साजरा केला. आता हा जो सण आहे हा सण शेतकऱ्याचा सण असतो. शेतकरी हिवाळ्यामध्ये हा सण येतो आणि त्यांच्या शेतामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या असतात आणि इथं कडब्याच्या पेंड्या लावून 5 पांडवाची पूजा करून हे जे आहे ते त्यांचं इथं पुढं साहित्य मांडलेलं. नेमकं कसं असतं, ग्रामीण भागामध्ये शेतकरी म्हटलं की शेतकऱ्याचे वेगवेगळे सण असतात. ते आज वेळामुषा आहे, कर्नाटकातला सण आहे मूळ, आणि इकडं महाराष्ट्राच्या लगत असलेल्या काही जिल्ह्यामध्ये हा सण साजरा केला जातो. तर ह्या सणाचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कोंड शिवारामध्ये इथं धोंडेबा शेटे जे आहे ते वयोवृद्ध आहेत, 98 वर्ष वय आहे त्यांचं सध्या, आणि त्यांच्या शेतामध्ये आहे मी. आणि इथं ज्या ठिकाणी त्यांची पूजा होती, जिथं नेमकं काय इथं कशा पद्धतीनं इथं सण साजरा केला जातो शेतातला, मी तुम्हाला वेगळा विषय दाखवला. मात्र या सणाचं महत्त्व जे आहे ते पूर्वी हा जो सण आहे हा पूर्वी कसा करत होते मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. आता याच्यामध्ये काय बदल व्हायला लागला आहे, पूर्वीचा असा सण साजरा केला जायचा. आणि विशेष म्हणजे या सणाला पाहुणेरावळे जे आहेत बाहेरगावचे ते शेतीमध्ये इथं आनंद घेण्यासाठी येतात. वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवलेल्या असतात, ज्वारीचे बाजरीचे उंडे बनवलेले असतात. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये एक हे असतं की ते आंबील बनवलं जातं महत्त्वाचं याच्यामध्ये. आणि आंबील पिण्यासाठी सुद्धा आंबील पिण्याचा लाभ घेण्यासाठी पाहुणे मंडळी असतात, शेतकरी वेगवेगळ्या मित्रमंडळीसुद्धा याचा लाभ घेतात. हिवाळ्यामधला सण. आणि हे जे आहे हे आंबील आता पूजा केली जाते आणि सुरुवातीला ते शेतामध्ये शिंपडलं जातं. ते रोगराई जे आहे ते नष्ट व्हावी म्हणून पूर्वी शेतकरी त्या पिकावर त्या आंबिलाचा शिंतोडा मारायचा. आणि आता जे सांगितलं त्यांनी पूजा करतात, आता दूध ठेवून काहीतरी असतं त्यांच्या त्या पूजाच्या प्रमाणे ते करणार आहेत. मात्र सण जो आहे हा पारंपरिक सण शेतामध्ये कसा केला जातो याचा मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे, प्रतिक्रियासुद्धा दाखवली. बघा मंडळी, विषय कसा वाटला, तुम्हाला आवडला का नाही? वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती करणारं आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,30,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा. आम्ही कुठल्याही बातम्या, ग्रामीण भागातल्या असो, शहरातल्या असो किंवा गावखेड्यातले असो, शेतातले विषय असो किंवा कुठलेही विषय असो, आम्ही तुम्हाला बेधडक दाखवतोय. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा या सदरामध्ये. आता मी आज वेळामुषा हा जो शेतकऱ्याचा सण आहे या सणाबद्दल नेमकं कसा सण साजरा केला जातो मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं, जशी मला जेवढी माहिती आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. आणि वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हां, परत सांगतो, आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,30,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव. हां घ्यायचं का?
घ्यायचं म्हणजे काय चेस करणार का? आता त्याचं काय आयडिया आहे तर आम्हाला काय माहिती आहे, तुम्ही सांगताल तसं प्रोसेसन आम्हाला काय कळलं. सचिन घे की. काम आहे कुठे नेणार आहो का? नाही तसं नसतं. हॅलो म्हणाले ती. थोडं ठिकाणी थोडं